त्या जमाबंदी आदेशाचं उल्लंघन करत आहात। त्यामुळे आपणा विरुद्ध योग्य ती उचित कारवाई करण्यात येईल। कोणीही जमाबंदी आदेशाचं उल्लंघन करणार नाही याची नोंद घ्यावी। कारवाई होईल तर ते आपण त्या लोकांना सांगत आहोत की ही कारवाई आम्ही करणार आहोत म्हणून। बूथ लावलेले आहेत, मतदान होणार का? कारण त्यांचं म्हणणं की आता ह्याला परवानगी आहे की नाही, काय नेमकं आहे सगळ्या याच्यामध्ये? हे सर्व आहे ते इलिगल आहे, याला कोणताही आधार नाहीये आणि आम्ही फक्त कायद्याने अभिप्रेत आहे ते कायद्याची अंमलबजावणी आमचं करणं कर्तव्य आहे, ते आम्ही करतोय। योग्य तो बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। आम्ही फक्त लोकांना कायद्यानं आम्ही जे करणार आहोत त्याच्याबद्दल आम्ही फक्त माहिती देत आहोत। आता या कायद्याचं उल्लंघन होताना दिसून येते का तुम्हाला प्रत्यक्ष? त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत। आता हे मंडप वगैरे मांडलाय तो उकरून काढला जाईल का? नाही, तसं काही होणार नाही। आम्ही कोणत्याही पद्धतीनं अजिबात तसले कोणतेही कृत्य आमच्याकडे होणार नाही। प्रशासन दडपशाही करतात आरोप आहे तो तुमच्यावरती होते प्रशासनावरती। आम्ही कोणतीही दडपशाही करत नाही। आम्ही जे BNS 163 प्रमाणे जे कलम लावण्यात आलेलं आहे, जमावबंदी जे कलम लावण्यात आलेलं आहे ते फक्त आम्ही ह्या लोकांना सांगतोय, त्याबद्दल त्या लोकांना त्याचा अवेअरनेस नाहीये, एवढंच आम्ही हे करतोय आणि आपण पण त्या लोकांना तेच सांगावं। येताना गाड्या इथे तपासल्या जातात, नाव लिहून घेऊनच त्यांना पुढे सोडलं जाते त्याच्यावर, कारण 163 सुरू आहे ना, त्यामुळे आपण पाहताय की 163 कलम सुरू असताना सुद्धा अजून पण लोक इथं आलेले काय ऍक्शन काय घेतली जाणार? या सर्वांची माहिती संकलित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे, ही कारवाई करण्यासाठी काय भूमिका असणार आहे? नक्कीच आता गावाशी संपूर्ण गाव संपूर्ण दहशतीखाली आहे। कालपासून पोलिसांनी सगळं दडपशाहीचं धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि आताही काही अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली तर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला हे करता येणार नाही। वस्तुतः हे मतदान पारदर्शकपणे होणं हे या माध्यमातून लोकांमध्ये बाबा मतपत्रिकेवरचं मतदान आणि EVM मधलं मतदान याच्यामध्ये काय फरक आहे ही याची टॅली या ठिकाणी होणार होती। सगळ्या मतदारसंघामध्ये आक्रोश आहे, लोकांमध्ये असंतोष आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून या ठिकाणी मार्केटवाडी गावाने हे मतदान घेतलेलं आहे। परंतु आता या ठिकाणी प्रशासन कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मतदान होऊ द्यायचं नाही आणि तुमच्यावरती कायदेशीर कारवाई, गुन्हे दाखल करणे अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं लोक इथं मतदानाला यायला तयार नाहीत आणि त्यामुळं आता काय निर्णय घ्यायचा यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही 5 मिनिटं आम्हाला वेळ दिला तर आम्ही आणि पोलीस अधिकारी चर्चा करतो, त्यांचं काय म्हणणं आहे। जानकर साहेब, कुठेतरी दबावाचा वापर होत असल्याचा आपण आरोप केलेला आहे, काय त्यामध्ये तथ्य आहे का? तुम्ही जो आरोप केलेला आहे की पोलीस दबाव आणताय? नाही, नक्कीच त्यावेळेला या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल त्यावेळेला पोलिसांची फोर्स मागवलेली आहे। आपण मतदान रेग्युलरमध्ये घेत असताना एका दुसरा पोलीस असला तरी काम जमून जातं, परंतु या ठिकाणी हे मतदानाची प्रक्रिया बेकायदेशीर आहे। 144 कलम काय ते नवीन IPC प्रमाणे लागू केलेलं आहे। 5 पेक्षा अधिक लोकांना जमता येणार नाही अशा पद्धतीची स्पीकरवरती गाडी त्यांची पुकारत आहे। त्यामुळे लोक इथून जवळजवळ 300-400-500 लोक आले होते, 200-300 लोक आता आजूबाजूला घाबरून पाठीमागे गेलेले आहेत। वयोवृद्ध लोक आहेत, काही महिला आहेत। या ठिकाणी जवळजवळ महिलांमधलेही निम्म्या अर्ध्या महिला या बाजूला जाऊन सांगपणाला. ठीक आहे, ओके, साधारण किती वेळात निर्णय होईल?
काय आता प्रशासनाची भूमिका आहे त्या बाबतीत आम्हाला 1 5 मिनिटं वेळ दिला तर आम्ही चर्चा करतो आणि तुम्हाला या ठिकाणी सांगितलं। आता ते म्हणतात तुम्ही जर या ठिकाणी मतदान घ्यायला लागला तर लाठीचार्ज होईल, त्याची जबाबदारी तुमची राहील, तुम्ही दगडफेक कराल किंवा इतर काय मार तर या ठिकाणी परिस्थितीची गळी तर सर्वस्वी आमदार म्हणून तुमची आणि मार्कडवाडी गावाची जबाबदारी राहील आणि तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही एक मत टाकलं की तुम्हाला सगळ्यांना अटक करणार। आम्ही सगळी जय्यत तयारी केलेली आहे, फोर्स त्या ठिकाणी आणलेला आहे, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान करू देणार नाही। त्यांनी गुन्हा दाखल करू द्या, अंगावरती गुन्हा घ्यायची तयारी आहे मार्कडवाडीची। शाळेतील मुलांचं नुकसान होईल त्याच्यामुळं सगळेजण विचार करून आम्ही तुम्हाला लोकशाहीचा गाळा वाटण्याचं काम आहे, असलं तरी असू द्या, परंतु आता यानंतरची प्रक्रिया आमचे आमदार साहेब मार्गदर्शन तुम्हाला करतील, पण गावात शांतता आणि सलोखा ठेवण्याचा आमचा 100% प्रयत्न आहे, शासनाला सहकार्य करण्याचा। दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उत्तमराव जानकरांचा बूम घ्या ना। कोण बंद केले निर्णय ठरलाय डॉक्टर साहेब गावकऱ्यांनी चर्चा केली खाली घ्या जरा चेहरा खाली घ्या एक भी मतदान जाणार आहोत, तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत। आता या प्रशासनाच्या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी चर्चा जर मतदानच करून देत ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील, यामध्ये गोंधळ होणे आणि त्याची धनापट होईल आणि धनापटामध्ये लोक निघून जातील। ही मतदानाची प्रक्रिया किमान 1500 मतदान तरी पूर्ण होण्याशिवाय या ठिकाणी। आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार।